पुणे जिल्ह्यातील नावाजलेला यात्रा उत्सव म्हणून ओळख असलेल्या थापलिंग यात्रा उत्सवाची सुरुवात होत असून या उत्सवाच्या निमित्ताने देवस्थान ट्रस्टने जय्यत तयारी सुरू केली आहे. तसेच थापलिंग मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. शिवाय या परिसरामध्ये विविध विकास कामे केली जात आहेत. याबाबत थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी यात्रेची तयारी व विकास कामांबाबत माहिती देऊन भाविकांना आवाहन केले आहे. नमस्कार. श्री क्षेत्र थापलिंग देवस्थानची यात्रा सालाबाद वर्षीप्रमाणे याही वर्षी पौष पौर्णिमा 3 जानेवारी आणि 4 जानेवारी 2026 रोजी शनिवार आणि रविवारी संपन्न होत आहे. आणि या यात्रेच्या पूर्वतयारीच्या निमित्तानं देवस्थान ट्रस्ट त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ नागापूर हे दरवर्षी भाविक भक्तांची चांगल्या प्रकारची सोय व्हावी, अडीअडचणी येऊ नये म्हणून यात्रेचं नियोजन करत असतात. आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षापासून सर्व भाविक भक्तांची इच्छा होती की श्री क्षेत्र थापलिंग देवस्थानचं एक चांगल्या प्रकारचं मंदिर इथं उभं राहावं. म्हणून आपण गेल्या वर्षीपासून देवस्थानच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू केलेलं आहे. जवळपास 3 कोटी रुपये इतक्या खर्चाचं हे काम आहे. आणि आता आपण पाहतोय की पाठीमागच्या बाजूला दगडी बांधकाम जे आहे ते 13 फुटापर्यंत बांधकाम घडीव दगडामध्ये पूर्ण झालेलं आहे. सभा मंडपाचं देखील स्लॅब लेवलला आता कॉलम वगैरे उभे राहून बीम वगैरे ते काम झालेलं आहे. आणि नजीकच्या 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये हे मंदिर पूर्ण होईल. की दगडी बांधकाम हे जवळपास 20 फूट उंचीचं आणि त्यानंतर शिखराची उंची ही 40 फूट आणि त्यानंतर कळस असं साधारणतः आता आपण जिथं उभे आहोत इथपासून 65 फूट उंचीचं हे मंदिर होणार आहे. आणि हा डोंगर असल्यामुळं कुठूनही येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना लांबून त्याचं दर्शन होईल. आणि सभा मंडप देखील आकर्षक प्रकारचा राहील. काम होत असताना अनेक भाविक भक्त आपला फुलाची पाकळी म्हणून तिथं हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहात. आमच्या नागापूर ग्रामस्थांनी मानशी 2000 रुपयाप्रमाणे वर्गणी जमा करण्याचं काम चालू आहे. परंतु काम मोठं असल्यामुळं निधीची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. तर आमची आपणाला सर्व भाविक भक्तांना विनंती राहील की आपण अधिकाधिक कसा निधी देता येईल तो आपण द्यावा आणि हे काम आपल्याला वर्षभरामध्ये पूर्ण करता येईल. जसं इथं मंदिराचं काम आहे तसंच पूर्वेच्या बाजूने देखील पलीकडच्या जो आपला रस्ता आहे की अष्टविनायक हायवे नारायणगाव शिरूर तिकडच्या बाजूने येणाऱ्या लोकांसाठी पायऱ्याने लोक येतात. तिथं रेलिंगची वगैरे व्यवस्था आहेत. आणि इकडं पारगावच्या बाजूने भीमाशंकरच्या बाजूने येणाऱ्या लोकांना देखील तिकडून येण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. त्याचप्रमाणे बैलगाड्यांचे ज्या शर्यती आहेत तो घाट देखील आपण चांगल्या प्रकारे बनवलेला आहे. आणि बैलगाड्यांचे 2 दिवस शनिवार रविवार हे 3 आणि 4 जानेवारीला स्पर्धा आहे. स्पर्धा म्हणजे नवसाचे गाडे पळवलेले जातात. तर त्यासाठी उद्या 1 तारखेला टोकन काढण्याचं नियोजन इथं केलेलं आहे. त्याचप्रमाणे एक देवस्थान ट्रस्टची आणि सर्वांची इच्छा की इथे काही प्रमाणामध्ये लग्न होत असतात. आता जो आपल्याकडे हॉल आहे पूर्वीचा तो छोटा आहे, परंतु आता जवळपास 150 फूट लांब आणि 80 फूट रुंदीचा एवढा मोठा सभा मंडप आपण आता पत्रा वगैरे टाकून पूर्ण केलेला आहे. म्हणजे तो 12,000 स्क्वेअर फूटचा आहे आणि सर्वात मोठा आपल्या परिसरामधला तो हॉल आहे. त्याच्या भिंतींचं बांधकाम देखील आता यात्रा झाल्यानंतर सुरू होईल. आणि जे काही लोक आपलं विवाह या ठिकाणी ज्यांना करायचे असतील तर त्यांच्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून आमचा प्रयत्न आहे का आपण लग्नांचं हॉल जो आहे हा त्याचं बुकिंग आपण सुरू करणार आहोत. आणि तो केल्यानंतर अतिशय कमी दरामध्ये हा गोरगरीब लोकांना सगळ्यांना त्याचा फायदा होईल. आणि ते देखील आमचा प्रयत्न आहे. आत्ता सध्या गडावरती दुकानांची, हॉटेल्स असतील, अन्य व्यावसायिक असतील त्यांची देखील लगबग सुरू झालेली आहे. काही लोकांनी हॉटेल वगैरे हे जे आहेत ते टाकलेले आहेत.
पाळणे वगैरे त्यांची उभारणी चालू आहे आणि त्यांच्यासाठी देखील जागा चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावी म्हणून जवळपास जिथं खड्डे खुड्डे होते किंवा चढ उतार होता मोठ्या प्रमाणात ती जागा देखील सपाटीकरण करून आम्ही वाढवलेल्या आहेत. तेव्हा आमची सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनी 3-4 तारखेला यात्रेला यावं आणि आपल्याला जेवढं शक्य हातभार लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न या कामाला करावा अशी देखील विनंती आपण सर्वांना करतो. देखील आपण टेम्पररी आता इथं CCTV आहेत आपल्याकडे इथं बसवलेले, काही कॅमेरे आहेत, तर त्याच्यामध्ये अजून किती वाढवता येतील ते आपण वाढू आणि ती देखील आपण सोय हे करू. आमची फक्त एवढीच विनंती आहे की गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते, त्यामुळे शक्यतो यात्रेला येताना वरती अंगावरती महिला वगैरे असतील सोनं नाणं जास्त प्रमाणामध्ये आपण घालून येऊ नये, कारण याच्यात वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात, हेतू कोणाचा वेगळा असू शकतो. त्यामुळं आपण आपल्या बहुमूल्य जे दागदागिने असतील त्यांना किंवा पाकिटमारी वगैरे जे होती तर पैसे वगैरे ठेवताना अशी इकडे तिकडे न ठेवता सुरक्षित आपल्याला कसा खिसा असेल त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि गरजेपुरतेच पैसे वगैरे आपले सोबत आणावेत. बऱ्याच वेळा आम्हाला अनसोय अनुभव आला की अनेक लोकांची पाकिटं पडली, त्याच्यामध्ये महत्वाची कागदपत्र कोणाचं पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे असतात, पैसे काढून घेतले जातात, ते कुठेतरी टाकून दिले जातात. तर यासाठी देखील आणि आता सध्या ऑनलाईन पेमेंट वगैरे सिस्टीम आहे बहुतेक लोकांकडे आहे, तर आमची विनंती राहील का शक्यतो आपल्याला जेवढे कमीत कमी पैसे आपल्या खिशामध्ये आणता येतील गरजेपुरतं यात्रेपुरतं तेवढंच आपण आणावेत. बाकीचं आणि दागदागिन्यांच्या बाबत आपण सुरक्षितता त्या ठिकाणी बाळगावी. आम्ही आमच्या पद्धतीनं पोलीस असतात, काही सिक्युरिटी आपण ठेवतो, ते तर प्रयत्न करतील, पण ज्यांनी त्यांनी देखील तशा पद्धतीनं, कारण आज सोनं काही स्वस्त राहिलेलं नाही, 1,40,000 रुपयाच्या पुढं तोळा झालेला आहे आणि आपण जर यात्रेमध्ये दागदागिने घालून आलो तर असा अनुचित प्रकार जर झाला तर आपलं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, याची देखील सर्वांनी काळजी घ्यावी. या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि यात्रेमध्ये महिलांच्या दृष्टीनं मुलांच्या दृष्टीनं ते एक आकर्षक असतं. आता त्यांना देखील सांगितलंय का सुरक्षितेच्या दृष्टीनं त्याचं सगळं फिटिंग वगैरे व्यवस्थित नट बोल्ट असणं देखील गरजेचं आहे का जेणे प्रकारे कुठल्याही प्रकारचा तिथं अपघात घडू नये याची दक्षता देखील त्यांनी उभारताना घेणं गरजेचं आहे. इकडच्या बाजूनी परम मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण झालेले झाडी देखील आपल्याला दिसत आहेत. ठिकाणी उभे आहोत. हा एक चांगल्या प्रकारचा सभामंडप लग्न कार्यालयाच्या दृष्टीनं तयार करण्याचं काम या अंतिम टप्प्यामध्ये आहे. याची लांबी 150 फूट आहे, रुंदी देखील 80 फूट आहे आणि हा 12,000 स्क्वेअर फूटचा आहे. सर्वात मोठा हा मंगल कार्यालयाचा सभामंडप असेल. समोरच्या बाजूला स्टेज आहे आणि हे काम आता जवळपास पुढच्या 1 महिन्यामध्ये जानेवारीमध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि फेब्रुवारी पासून लोकांना इथं चांगल्या प्रकारची लग्न करता यावीत यासाठी चांगल्या अधिकाधिक सुविधा कशा देता येतील हे महत्वाचं आहे. आणि इथं सगळ्यात महत्वाचं की गर्दी इथं ट्रॅफिक जाम होणार नाही, कारण पूर्वेच्या बाजूने अष्टविनायक हायवे आहेत, इकडच्या बाजूने जर आपण दक्षिणेच्या बाजूने जवळे निरगुड सरकडे जाण्याचा रस्ता आहे, पश्चिमेच्या बाजूला 2 रस्ते आहेत, एक भराडी खडकी मंतरकडे जाणार आहे, दुसरा रस्ता जो आहे तो थोरांदळीच्या बाजूला जाणार आहे आणि त्याचबरोबर अष्टविनायक हायवेला देखील अप्रोच आहेत. असे 5 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जिकडून लोक येतील, इकडच्या बाजूने पूर्वेकडून पारगावच्या बाजूने लोक येतात, इकडून रांजणी वळतीच्या बाजूने लोक येतात, अशा प्रकारे ज्यांना त्यांना सोयीस्कररित्या आहे. त्यामुळे इथं ह्या मंगल कार्यालयाला आणि आपलं सर्वात कमी दराचं जे मंगल कार्यालय राहील आणि सुविधा चांगल्या देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर इकडे भक्त निवास आपल्याला उत्तरेच्या बाजूने तिकडच्या बाजूने 5 रूम आहेत, त्याचबरोबर इकडे दक्षिणेच्या बाजूने 5 खोल्या आहेत, टॉयलेटची व्यवस्था महिलांकरता पुरुषांकरता आहे आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला डायनिंग हॉल देखील आहे. जो येणारा रस्ता आहे तर आता 3 आणि 4 तारखेला यात्रा सुरू झाल्यानंतर आमची सर्व ज्यांच्याकडे वाहन असतील, दुचाकी असतील, 4 चाकी असतील, त्यांनी कृपया वाहनं वरती आणून आहेत. खालच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था ज्या त्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे, पश्चिमेच्या बाजूला आहे, पूर्वेच्या बाजूला आहे,
त्याचबरोबर उत्तरेच्या बाजूला आहे, दक्षिणेच्या बाजूला आहे, चारही बाजूला वाहनं पार्किंग करण्याची व्यवस्था आहे. तिकडे वाहनं पार्क करावी आणि हा जो मोठा रस्ता आहे यांनी कृपया वाहनं आणू नयेत. जे रस्ते आपण इथं ठेवलेले आहेत आणि लोकांची गर्दी होणार नाही. इकडच्या बाजूला आपण पाहतोय का इथं देखील 12-12 फुटाचे अंतर्गत रस्ते आहेत की इकडच्या बाजूला व्यावसायिक बसतील, इकडून बसतील आणि मधून बरोबर पोल वगैरे राहून रस्ते चांगल्या प्रकारचे सर्व ठिकाणी करण्यात आले की जेणेकरून कुठं काय अडचण होणार नाही. आता आपण पाहतोय का हा सभा मंडप जो आहे हा अष्टकोनी सभा मंडप आहे. त्याचे पिलर वगैरे उभे असून आता स्लॅब लेवल पर्यंत काम आले आणि इकडच्या बाजूला हे जे मंदिराचं दगडी काम चाललेलं आहे तर हा नांदेडवरून लांबून दगड आणलेला जातोय आणि या दगडाला 1000 वर्षापर्यंत जरी काळ गेला तरी कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. इतका चांगल्या प्रकारचा टिकाऊ स्वरूपाचा दगड आहे आणि काम देखील अतिशय आखीव रेखीव स्वरूपाचं चालू आहे. इकडच्या बाजूने पूर्वेच्या बाजूने येणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी देखील रस्ता बाहेरच्या बाजूने केलेला आहे आणि उत्तरेच्या बाजूने देखील पायऱ्या आहेत की दरवर्षी लोक येतात आणि त्या यात्रेकरूंना येता यावं म्हणून रेलिंग देखील चांगल्या प्रकारचं करण्यात आलेलं आहे. तर इथं लोक जरा जी पाठीमागची बाजू आहे यापूर्वी देखील आपण प्रवेशद्वाराचं काम पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हे काम जसं जसं आपलं पूर्णत्व असेल तसं आपण याचं देखील चांगल्या प्रकारे सुशोभीकरण आपण करत राहू. पुढच्या बाजूला जागा कमी प्रमाणात होती आणि खालीवर होती तर इथं देखील पलीकडे दिसते का भरावा टाकून आपण ही जागा देखील आता वाढवलेली आहे. उभं राहत आहेत पण वृक्षारोपण देखील चांगलं करण्यात आलेलं आहे. ही झाडं देखील लावून त्याच्यामुळे सावली देखील निर्माण झालेली आहे आणि अनेक लोक आल्यानंतर इथं शांतपणे या डोंगरच्या कडेच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडी आहेत, चिंचा वगैरे अशी झाडं आणि चांगली सावली देणारी झाडं आहेत. आता सध्या पानगळ चालू आहे परंतु त्याला देखील ठिबकच्या माध्यमातून पाणी देण्यात आले. इकडून पूर्णपणे सगळी झाडं खालून जर आपण व्ह्यू घेतला किंवा वरून घेतला तर एकदम चांगल्या प्रकारची हिरवीगार झाडी इथं निर्माण करण्यात आलेली आहेत. वेगवेगळ्या पिंपळ आहे, कवठाची झाडं आहेत, चिंचाची मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, बांबू घाटाकडून ना आता असं जाऊन मग येऊ. चला या हॉटेलच्या लाईन्स आहेत इथं आणि त्यांचा आता माल काढायचं काम यात्रेच्या निमित्ताने सुरू आहे. ही जी आपण चाललोय इथं लोकांना माती असेल तर त्याच्यावरती आता पाणी मारून रोलिंग वगैरे चांगल्या प्रकारे केलं जाईल की अन्न पदार्थावर कुठल्या प्रकारचा दुराडा उधळणार नाही याची देखील आपण दक्षता घेत आहोत. की शेवांची लगबग चालू आहे आणि ते आपल्या समोरच इथं बनवत आहेत. पलीकडच्या बाजूला देखील सगळं महिलांचं वगैरे त्यांचं खाण्याची इथंच व्यवस्था सगळी आहे आणि जे कामगार आहेत त्यांच्यासाठी देखील त्यांचं चालू आहे. आणि पाण्याची व्यवस्था नळांद्वारे करून देण्यात आली आणि
2 पाण्याच्या टाक्या आहेत आणि 1 लाख लिटर क्षमता पाण्याची आहे. त्याचबरोबर टँकरने देखील पाणी पुरवठा केला जातोय. बैलगाड्यांचा जो आता घाट आहे आपण तिकडे जाणार आहोत, पण इकडेच्या बाजूला आता हे जे तळ आहे तर त्याला गेट वगैरे देखील करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता बैल खाली जाण्याची काय अडचण येणार नाही. पाठीमागच्या वेळेला खालून येणारे लोक आणि वरून जाणारा गाडा याच्यामध्ये अपघात होण्याची शक्यता होती. म्हणून आता आपण येण्याचा रस्ता लोकांना वेगळा केलेला आहे. घाट पाहतोय की पश्चिमेकडून पूर्वेच्या बाजूला बैल ज्या पद्धतीनं पळत असतात अशी ही धावपट्टी चांगल्या प्रकारची बनवण्यात आलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लांबीचा घाट जर कुठला असेल तो थापलिंगचा घाट आहे. खाली जिथून गाडा सुटतो आणि इथे येऊन ज्यावेळी गाडा थांबतो तर ह्या घाटाची लांबी ही 550 फूट, 475 फूट एवढी, आणि एवढ्या लांबीचा घाट कुठेही नाही. त्याचबरोबर आपण पाहताय का लोकांना चांगल्या प्रकारे गाडे पाहता यावेत यासाठी देखील चांगल्या प्रकारची भरावे दोन्ही बाजूने करण्यात आलेले आहेत. आणि त्याची देखील आता साफसफाई अंतिम टप्प्यामध्ये आहेत, जेणेकरून कुठल्याही प्रकारे गवताचा वगैरे काही अडथळा होणार नाहीत. त्यामुळं भाविक भक्तांना किंवा गाडी पाहणाऱ्या पब्लिकला देखील आमची विनंती राहील की आपण सर्वांनी एका जागेवरतीच बसून गाड्या आपल्याला कशी पाहता येईल याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.